पालखी सोहळा या ठिकाणी एक वारकरी संस्था चालवणारे आपले महाराज यांच्याशी आपण बातचीत करत आहोत। हे सर्व मुलांना लहान मुलांना प्रशिक्षण देत आहेत आणि निःशुल्कपणे देऊन समाज प्रबोधन ते करत आहेत। तरी आपण त्यांच्याशी बातचीत करूया। धन्यवाद। रामकृष्ण। आज आम्ही संत सोपान काकांच्या पालखी सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी झालो आहोत। तसं पाहायला गेलं तर गेली 5-6 वर्ष मी रेग्युलर जात होतो, पण ज्या वर्षी आमची संस्था स्थापन झाली त्याच वर्षापासून आजपर्यंत गेली 2 वर्ष मला पालखीला जाणं शक्य होत नाही वारीला, परंतु तरी देखील या सर्व बालचिमुंना घेऊन एक अर्धा दिवस मी पालखीला जाण्याचा प्रयत्न करत असतो। आज आम्ही इथे गोल रिंगण सोहळ्याचा टप्पा निवडला, त्याला कारण असं की मुलांना पालखी नक्की काय, वारीमध्ये वारकऱ्यांना काय काय सहन करावं लागतं त्याचा अनुभव घेता यावा। म्हणजे आम्ही अक्षरशः निरेपासून ते आता आपण पाहते वागळवाडीपर्यंत एक काकडे महाविद्यालयामध्ये विद्यार्थी अक्षरशः पायी आले, बिना पायामध्ये एकही चप्पल वगैरे काही न घालता त्यांना प्रत्येक पावलावर याची जाणीव झाली। जर आम्हाला हे 10 ते 12 किलोमीटर अंतर पार करताना एवढ्या वेदना होतात, तर 224 किलोमीटर अंतर करताना आळंदी ते पंढरपूर त्या वारकऱ्यांना काय सहन करावे लागत असेल। तर ही भावना या लेकरांच्या हृदयामध्ये निर्माण झाली की लेकरं येणाऱ्या काळामध्ये अवघ्या महाराष्ट्राला कीर्तनकारांची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन त्या विठुरायाचा जागर करणार आहे। मग अशा विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात काहीतरी दाखवता यावं, विठुरायाची भक्ती काय असते, त्याचे खरे वारकरी कसे असतात ते दाखवण्याचा प्रांजळ उद्देश मनामध्ये ठेवून आज आम्ही इथे येण्याचा हा केविलवाना प्रयत्न केला। परंतु इथं आलं तर आम्हाला खरं सार्थक त्या क्षणाला वाटलं की ज्या वेळेस सारे विद्यार्थी पूर्णपणे देहभान हरपून विठुरायाच्या नामगजरामध्ये मग्न झाले होते। कोणी फुगड्या खेळते, कोणी नाद धरते, कोणी भिंगरी खेळते, विठुरायाच्या या भजनामध्ये ते पूर्णपणे साऱ्या गोष्टींना हरवून गेले। तर खरंच होळी भक्ती कुठं असेल तर या लेकरांमध्ये, आणि लेकरांचंही खरं उद्देश कोणते तर ते कीर्तनकार आणि या अवघ्या जगाला प्रबोधनाच्या माध्यमातून संत विचार जागर करणं आणि सर्व लोकांच्या हृदयामध्ये आपल्या धर्माची भगवी पताका फडकवणं हा या लेकरांचा उद्देश आहे, आणि तो आज आम्हाला साध्य करताना अतिशय आनंद झाला। रामकृष्ण हरी।